भारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैष्णवपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जेजू आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्याथ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आम्हारवत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कनेनोबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार मने नाम याचा नारा आमुचे वंशी परंपरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी भक्त नामदेव राय यांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांचा असून या अभंगाद्वारे नारायण महाराज एकादशी व्रताचं महत्व सांगतात। तर नारायण महाराज सांगतात, हा जो पर्व काळ आहे, आज एकादशी आहे आणि गणपतीचं हे आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या बालिकेकडे पामराकडे ही ज्योतिताईने प्रवचन रूपी पुष्प गुंफण्याची सेवा दिलेली आहे। तर ही सेवा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करायची आहे आणि त्या सेवेसाठी हा एकादशीचं महत्व सांगणारा अभंग सुंदर आहे आणि हा अभंग म्हणे नाम याचा नारा म्हणजे नारायण महाराजांचा आहे। तर नारायण महाराज सांगतात, आम्हारवत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी। नारायण महाराजांना काही साधकांनी प्रश्न विचारला, तुम्ही कुठलं व्रत करता? तर काही जण म्हटले आम्ही व्रत एकादशी करतो आणि काही जण म्हणतात आम्ही सोमवार व्रत करतो। तर सोमवार हे ही व्रत आहे, पण एकादशी हे सुद्धा व्रत आहे। तर नाम घेणे हे सुद्धा व्रत आहे, कारण नामाशिवाय एकही मनुष्य या जगात नाही। माऊली सांगतात की देख मनुष्य जात सकळ जे स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई। तर माऊली सांगतात हे संपूर्ण जगत कसं आहे, तर हे संपूर्ण जगत हे भजन पूजन चिंतन करणारे आहे। मग त्याचे मुख्य 4 प्रकार आहेत आणि ते 4 प्रकार भगवंताने गीतेमध्ये सांगितलेले आहेत। चतुर्विधा भजते मां जना सुकृतोर नोर्जुन आर्त जिज्ञासु सुरार्थार्थी ज्ञानी व भरतर्षण। जे मायेने ग्रासले आहेत त्यांना मारल्याची शुद्धी नाही आणि कोठून आलो आपण आणि आपल्याला कोठे जायचे आहे हे विसरून गेले आहेत, मग त्यांची गोष्ट तर सोडूनच द्या महाराज म्हणतात। पण ज्यांनी आत्महित वाढत आहे असे 4 प्रकारचे माझी भक्त भक्ती करतात। मग पहिला भक्त कुठला आहे, तर महाराज सांगतात पहिला भक्त जो आहे तो आर्त भक्त आहे आणि दुसरा भक्त कुठला आहे, तर महाराज सांगतात दुसरा जो भक्त आहे तो जिज्ञासू आहे आणि तिसरा भक्त कुठला आहे, तर तिसरा भक्त अर्थार्थी आहे आणि चौथा भक्त कुठला आहे, तर चौथा भक्त म्हणजे तो ज्ञानी भक्त आहे। आणि म्हणून ज्यांना ह्याचं ज्ञान झालं ते भगवंताला विसरून गेलेले आहेत। म्हणून महाराज सांगतात म्हणून ते माते चुकले एका चतुर्विध मज भजले जिही आत्महित वाढते गा। तो पहिला आर्थू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणीजे आणि ज्ञानिया चौथा। मग महाराज सांगतात ज्ञानी भक्त आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे, सर्व प्रकारचे भक्त आहेत।
पण आर्त भक्त संकटात सापडलेला असतो, ते संकट निवारण करणार्था तो देवाची भक्ती करतो, त्याला काय म्हणायचं? आर्त भक्त. मग तुम्हाला तर भागवतामध्ये गजेंद्राचं आणि ते उदाहरण माहीतच असेल. जेव्हा गजेंद्राचा पाय धरला कुणी? नकराने, बरोबर आहे ना? नकराने पाय धरला तेव्हा त्यांनी एवढी आर्त भावनेने प्रार्थना केली आणि त्या सरोवरामध्ये त्यांचं पूर्ण सहकुटुंब, सहपरिवार, नातू, पंतू, मुले, सुना, पत्नी यांच्या समवेत ते घेऊन सरोवरात काय करत होते? तर सरोवरामध्ये जलक्रीडा करण्यासाठी गजेंद्र पाण्यामध्ये मोठ्या आनंदाने स्नान करत होता. कोण? गजेंद्र. तर तिथं म्हणजे क्रीडा करतो ना आपण सरोवरामध्ये, पाण्यामध्ये, तसा तो जलक्रीडा करत होते आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे किंवा त्यांच्या वगैरे वगैरे क्रीडा चालू होत्या. इतक्यात तेथे काय घडले? तर इतक्यात नकराने त्याचा पाय पकडला आणि जेव्हा पाय पकडला तेव्हा नुकतीच युद्धाला सुरुवात झाली होती आणि ते युद्ध किती वर्ष चालू होते माहित आहे का कोणाला? 1000 वर्ष ते युद्ध चालू होते. किती वर्ष? 1000 वर्ष ते युद्ध चालू होते आणि ते युद्ध चालू असताना त्यांचा पाय पकडल्यानंतर त्याने हाक मारली, गजेंद्राने हाक मारली, तर कोण या ब्रह्मांडाचा चालक, मालक, धनी, स्वामी कोण असल त्याने धावून यावे आणि माझा उद्धार करावा, अशी त्या गजेंद्राने प्रार्थना केली. कशी प्रार्थना केली? तर आर्त भावाने, आर्त भक्तीने. म्हणून हिचा पहिला भक्त आहे तो आर्त आहे, म्हणून त्यांना आर्त भक्त म्हटलेलं आहे की त्यांनी अगदी मनापासून भगवंताला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर दुसऱ्या क्षणाला तिथं भगवंत हजर झाले आणि त्यांना त्या नकरापासून वाचवले, सोडवले. आता रोगे पिढीला धावे, वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया. जिज्ञासा तो मला जाणण्यासाठी भजन करतो. महाराज म्हणतात जिज्ञासू जो भक्त आहे ना, तो फक्त मला जाणून घेण्यासाठीच भजन करतो, मी काय आहे ते समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो. हे कुणाचं चाललंय? जिज्ञासू भक्ताचं. तिसरा जो आहे तो पैशाच्या अपेक्षेने, धनाच्या इच्छेने भजन करतो. म्हणजे तिसरा जो आहे ना त्याला काय वाटतं? मला पैसे मिळतील किंवा मला काहीतरी धन मिळेल या इच्छेने भजन करतो. आता बिभीषणाचा जर विचार केला तर बिभीषण हा अर्थार्थी भक्त आहे. त्याने लंका दान केली म्हणून तो मूर्ख आहे, कारण लंका दान मागितली कुणी? बिभीषणाने. म्हणून प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी, मूर्ख बिभीषण शरण आलो तुझ, लंका राज्य दान मागितले. चौथा जो आहे त्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य राहिलेले नाही. हा सर्वात श्रेष्ठ आहे चौथा भक्त. तेथ आरतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणवया लागी भजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थ सिद्धी, मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकोपाही ज्ञानी यातो. चौथा भक्त जो आहे तो ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी असल्यामुळं जिज्ञासू हा देवाच्या भेटीची इच्छा करतो. कोणालाही विचारत नाही की देव मला भेटेल का, देव मला दिसेल का, देवाचं रूप मला पाहावंसं वाटेल का आणि देव माझ्यावरती कृपा करेल का. आणि प्रत्येक जो जो भेटेल त्याला हा भक्त वाट विचारतो. पुसावेशी हेची वाटे, जो जो भेटे तयाशी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. ह्या हेतूने प्रेरित होऊन बरेच जिज्ञासू यात्रा करत असतात. तीर्थ करत पंढरपूरला आले आणि चंद्रभागेत स्नान केले. स्नान वेगवेगळे आणि आंघोळ वेगळी वेगळी. जे संकल्पयुक्त केले जाते त्या स्नान म्हणतात. मग आपण जर एखादी गोष्ट संकल्पयुक्त केली तर त्याला आपण काय म्हणतो? जे संकल्प करून केलंय त्याला आपण स्नान म्हणतो. मग स्नान वेगळी आणि आंघोळ वेगळी. मग एकादशी असेल तर त्या दिवशी आपण काय करायचंय? चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आहे आणि स्नान करणे हे सुद्धा भगवंताला प्रिय आहे, ते सुद्धा एकादशीच्या दिवशी. मग आपण रोज घरी करतो ती आंघोळ आहे,
आणि एकादशीच्या दिवशी जर आपण चंद्रभागेत स्नान केलं तर ते सुद्धा एक व्रत भगवंताला आवडणार आहे. मग महाराज म्हणतात की आम्हाला एकच व्रत आहे, ते व्रत म्हणजे आम्हा व्रत एकादशी. बरं, काहींनी प्रश्न विचारला, मग तुमचं व्रत एकादशी आहे हे आम्हाला समजलं, पण देव केशव तीर्थ तुळशी, पण तुमचा देव कोणता आहे? तर महाराज सांगतात आमचा देव केशव आहे आणि आमचं तीर्थ हे तुळशी आहे. पहा, देव केशव तीर्थ तुळशी. हा, आमचा देव हा केशव आहे आणि आमचं तीर्थ हे तुळशी आहे, हे आमचं व्रत आहे. मग महाराज सांगतात की तुळस, आता तुळशीचे महत्व पूर्ण ग्रंथामध्ये आहे, किंवा आपण पाहतो, आपण दिंडीमध्ये जातो तर प्रत्येक महिलांच्या डोक्यावर काय असते? तुळस असते, बरोबर आहे की नाही? मग महाराज म्हणतात तुळस तर आहे, पण त्याच्या बरोबर भगवंताचं नामस्मरणही केलं पाहिजे, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, किंवा पुढे सांगितलेलं आहे अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. नारायण महाराज म्हणतात आमचा विषय काय आहे? आमचा विषय हरी कीर्तन. म्हणजे आम्ही अनेक नेनोबा साधन, आम्ही कोणत्याही साधनाला जाणत नाही. अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. महाराज सांगतात आमचा विषय एकच आहे, ते म्हणजे हरी कीर्तन. आमचा देव आहे केशव, आमचं तीर्थ आहे तुळशी. आता महाराज, केशव म्हणजे काय आहे? के नाम केशव, व नाम विष्णू, केशव, आणि श नाम शंकर, आणि व नाम विष्णू, या नाम केशव, असा अर्थ दिलेला आहे एका ठिकाणी. मग महाराज म्हणतात तुळशीचं सुद्धा आम्हाला एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे की आम्ही व्रत करतो, पण कसं करतो? एकादशीला आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करून मग हे व्रत आम्ही करतो. तर नारायण महाराज म्हणतात आम्हाला एकादशी व्रत आहे, आमचा देव केशव आहे, आमचे तीर्थ तुळशी आहे. साधक म्हणाला एकादशी व्रत कसे करावे आणि ते व्रत किती दिवसाचे असते, त्याचे फळ काय आहे ते आम्हाला जरा सांगा, जमलेच तर आम्ही एखादे व्रत करू. तर नारायण महाराज म्हणतात दशमी, एकादशी व द्वादशी या मोक्षाच्या राशीत आहेत. पहा, हे तिन्ही दिवस एवढे पर्व काळातले आहेत. कुठले कुठले? एकादशी, द्वादशी आणि दशमी. दशमी, एकादशी आणि द्वादशी हे तिन्ही काय आहेत? तर मोक्षाच्याच राशी आहेत. या तिन्ही दिवशी जो गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करून एकादशीचं व्रत करेल त्याला मोठा पर्व त्यांच्या हातून घडेल. आणि कारण या व्रताची सुरुवातच दशमी पासून होत असते, म्हणून महाराज सांगतात दशमी एकादशी आल्या कैवल्याच्या राशी, दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन समारंभू, करील तेने तो स्वयंभू संतोष पावे. प्रथम व्रताची सुरुवात दशमीच्या दिवशी होते, नारायण महाराज म्हणतात. आणि त्याचा विधी असा आहे की जर आपल्या जवळ एखादे तीर्थ असेल तर त्या तीर्थामध्ये आपण प्रथम काय करावे? तर स्नान करावे. आणि जर नसेल, तशी परिस्थिती असेल, तसं काय करावे? तर शक्यतो तीर्थाला स्नान केले तर उत्तमच, पण तसं नसल तर त्याला पर्याय सांगितलेले आहे देवपूजा करणे, नित्यनेम करणे, सायंकाळी दिंडी नंतर नगर प्रदक्षिणा भजनाच्या गजरात करावी, किंवा रात्री कीर्तनाचा समारंभ करून भजन नामस्मरण करावे. आणि रात्री एकादशीच्या रात्री काय करावा? तर जागर करावा, नारायण महाराज सांगतात. आणि दुसरे दिवशी मुख्य व्रताचा दिवस म्हणजे एकादशी. आणि एकादशी सकाळीच काकडा भजन करून स्नान संध्या करून पूजा अर्चा करून संकल्प करावा आणि मौन धारण करावे. पण हिला तर एकादशीच्या दिवशी एवढं बोलायला लागतं, सकाळपासूनच फोन सुरुवात करते, ताई इकडे भजन आहे, आज इकडे या, आणि इथं तर सांगितलंय मौन करायचंय. मग कसं काय बरं चालेल?
तर महाराज सांगतात मौन म्हणजे काय आहे, तर नामस्मरण करणे हे सुद्धा काय आहे, मौनच आहे, भगवंताच्या आवडीचं मौन आहे. मग या दिवशी काय काय करावे, काय काय करू नये, तर महाराज सांगतात एकादशीच्या दिवशी अन्न प्राशन करू नये, एकादशीच्या दिवशी उपवास करावा आणि एकादशीच्या दिवशी शक्यतो दुसऱ्यालाही अन्न देऊ नये आणि आपण स्वतःही ग्रहण करू नये, असं नारायण महाराज सांगतात. हे खरं व्रत एकादशीचे आहे. मग एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी, व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे पेने, नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण, तेची भक्त सत्य वाचा एका जनार्दन म्हणे वाचा. तर नाथ महाराज म्हणजे एकनाथ महाराज सुद्धा हेच सांगतात. नाथ महाराजांनी सुद्धा व्रत केलं, पण कुठलं व्रत केलं, तर हेच व्रत केलं, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन. मग देव केशव तीर्थ आणि तुळशी. तर महाराज सांगतात तुळशीचं काय महात्म्य आहे बाबा, तुळशीचं काय महात्म्य आहे, कारण महाराज सांगतात तुळस ही एवढी भगवंताला प्रिय आहे की तुळशी पशी प्रत्यक्षात भगवंताचं काय असतं, वास्तव्य असतं. जिथं तुळस आहे तिथं प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचा वास असतो. म्हणून एका ठिकाणी महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे तुळशीचं, उभे वृंदावन जयाची द्वारी होय तो श्रीहरी प्रसन्न. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्याच्यावरती भगवंत काय करतो, कृपा करतो, भगवंत प्रसन्न होतो. आणि मग भगवंताला अजून काय आवडतं, जसं तुळस आवडती तसं तुळशीचं रोप सुद्धा आवडतं. तुळशीचे रोप लाविले आणोनी तया चक्रपाणी न विसबे. मग महाराज सांगतात तुळशीचं रोप मी माझ्या घरामध्ये लावलं आणि त्याला मी कधीही विसंबत नाही. न विसंबे चक्र पाणी, मी त्या तुळशीला कधीही विसरत नाही. रोज मी त्या तुळशीला काय करतो, प्रेम भावाने जल अर्पण करतो. म्हणजे तुळशीला पाणी खूप आवडतं, म्हणून तुळशीला पाणी म्हणजे मध्ये बोलावं लागतंय. तर मध्ये कोणी आपला स्पीकर चालू करू नका. ह्या ताई कोण आहेत, संगीता ताई मिरजे, हा मिरगे, तुमचा स्पीकर मध्ये मध्ये चालू होतोय ताई, तुम्ही तसं करू नका. काय झालं, बंद करा स्पीकर ताई. हा हा हा, येतोय का आता आवाज? हो हो येतोय का आवाज? येतोय 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 हो. हा, मग महाराज सांगतात जे प्राणी तुळशीची करीती लग्न त्याचे चुकेल जन्म मरण, ते जाती वैकुंठ लागून असत्य न म्हणावे. पहा, दक्ष सावर्णी मनुष्याच्या वंशात रथध्वजाने कुशाध्वज व धर्मध्वज नावाचे दोन पुत्र होते. कुणाचे? सावर्णी मनुष्याच्या वंशात, दक्ष सावर्णी मनुष्यांच्या वंशात रथध्वजाचे कुशाध्वज व धर्मध्वज असे नावाचे दोन पुत्र होते. आणि धर्मध्वजाची पत्नी माधवी, धर्मध्वजाची पत्नी माधवी हिने दीर्घकाळ म्हणजे खूप जास्त वर्ष, खूप जास्त वेळ लक्ष्मीची आराधना केली. आणि लक्ष्मीची आराधना केल्यामुळे तिच्या उदरी एक कन्या प्रगट झाली. आणि ते कन्याचं नाव काय होतं बघा, तुळशी. आणि त्या मुलीच्या सौंदर्याला जगात तुलनाच नसल्यामुळे, तुलना नसल्यामुळे तिचं नाव काय ठेवलं, तुळशी. तिच्या सौंदर्याला तुलनाच नाही, म्हणजे तिच्यासारखं देखणं रूप या विश्वामध्ये कुणाचंच नव्हतं, म्हणून तिचं नाव काय ठेवलं, तुळशी नाव असे ठेवण्यात आले. आणि तीच तुळशी पुढे ती भद्रिका आश्रमी जाऊन तपश्चर्या करून, झाडाचे पाने खाऊन, वारा भक्षण करून 1000 वर्ष काय केली, तपश्चर्या केली. हा, आवाज कमी येतो. हा येतोय, आवाज येत नाही. बापरे, आवाज येत नाही. रामकृष्ण हरी, एकच मिनिट मी हे बंद करते रेकॉर्डिंग.
कुणाची ही तुलना होऊ शकली नाही म्हणून तिचे नाव तुळशी ठेवण्यात आले. आणि पुढे ती तुळशी बद्रिकाश्रमीत जाऊन तपश्चर्या करून झाडाची पाने वारा भक्षण करून हजारो वर्ष काय केली, तिने तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्या तुळशीला प्रसन्न झाले आणि त्या ब्रह्मदेव त्या तुळशी मातेला बोलू लागले, तुळशी माते, आता तुझी तपश्चर्या एवढी झाली की तू माझ्याकडून आता वर मागून घेऊ शकतेस. काय करू शकते, तर तू वर मागून घेऊ शकते. मग ब्रह्मदेवाने सांगितले तुळशीने, महाविष्णू पती म्हणून मला असा वर मिळावा. त्या तुळशी मातेने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला की महाविष्णू हे मला काय मिळावे, पती मिळावे आणि ते पती मला लाभावे असे सांगितले ब्रह्मदेवाला. आणि जरी तू आता विष्णूच्या अवतारामध्ये असल तरी पुढे तू विष्णूचा अवतार असून सुद्धा पुढच्या जन्मामध्ये तू कृष्ण अवतारच घेशील असं ब्रह्मदेवाने सांगितले विष्णूला. आणि जेव्हा विष्णू श्रीकृष्ण होतील तेव्हा तू कोण होशील, रुक्मिणी होईल. म्हणजे जी तुळशी माता होती ना तीच कोण झाली, रुक्मिणी माता झाली. आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाणी ग्रहण होईल, म्हणजे तुम्हाला पाणी घालायला लागल. मग आपण तुळशीला काय घालतो, रोज पाणी घालतो की नाही, म्हणून तुळशीला पाणी एवढं आवडतं. म्हणजे जल अर्पण केल्यानंतर तुळशी माता सुद्धा प्रसन्न झाली. आणि त्याच्यानंतर बघा द्वापर युगामध्ये कार्तिक शुद्ध द्वादशीला रुक्मिणी व श्रीकृष्ण यांचा विवाह लावला होता. तेव्हापासून प्रत्येक वर्षी आपली अशी प्रथा आहे की तुळशी वृक्षरूपाने व कृष्ण प्रतिमेश यांचा विवाह लावला जातो. आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून रांगोळ्या घालतात. त्यामध्ये ऊस लावून आवळा चिंच टाकून फुलांच्या माळा बांधतात. आणि संध्याकाळी मोठ्या थाटामाटात त्यांचा काय होता, विवाह लागला जातो. आणि विवाह लावताना काय म्हणतात, तर मंगल अष्टका म्हणतात. आणि त्या दिवशी चुरमुऱ्याचा प्रसाद वाटतात किंवा पोहे वाटतात किंवा त्याच्यामध्ये ऊसाचे ते गंडे असतात ना ते पण असतात. आणि त्या दिवशी आहेर केलं जातं. जसे आपल्या लग्नात सर्व काही केलं जातं ना तेव्हा तिथं सुद्धा असं केलं जातं. म्हणून महाराज म्हणतात, देव केशव तीर्थ तुळशी. आमचा देव केशव आहे, आमचं तीर्थ हे तुळशी आहे. अनेक नेनोबा साधन, आमचा विषय हरी कीर्तन. आता आपला जर विषय पाहिला तर वेगवेगळे प्रकार आहे, पण संतांचा विषय पाहिला तर त्यांचा एकच विषय होता, तो म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. मग नामदेव महाराजांच्या घरात किंवा नारायण महाराजांच्या घरात किती लोक होती हो, एकूण 14 लोक होती, बरोबर आहे की नाही. मग कोणती 14 लोक होती, तर त्याचा उल्लेख एका अभंगामध्ये आलेला आहे. आणि तो अभंग मी थोडस म्हणून दाखवणार आहे. राजा गो नाही दोघी सासू सुना, दामा नाम जाना बापले क हो, दामा नाम जाना बापले क. नारा विठा गोंदा माधा हे चौघे पुत्र, नारा विठा गोंदा माधा हे चौघे पुत्र. जन्मले पवित्र त्यांचे वंशी, आपले नामनाई चौघी सुना पायी नामयाच्या हो. लिंबाई तिलेकी आऊबाई बहिणी, वेडी पिशी दासी त्याची दासी हो, वेडी पिशी त्याची दासी जनी हो. नामा नाम जाना बापले का हो, नामा नाम जाना बापले का. म्हणजे पहा, या अभंगामध्ये नामदेव महाराजांच्या आणि नारायण महाराजांच्या घरामधील सर्व सदस्यांची नावं सांगितलेली आहेत. थोडस रेंजचा प्रॉब्लेम असेल तर थोडीशी जागा चेंज कराल का.
आवाज आहे ना स्पष्ट येत नाही एकदम. चालू आहे थोडं आता येतोय का आवाज? अं, आता येतोय का ताई? येतोय पण बोलायला लागल्यावर तुटक येतो. असं एकसारखं बोलायला लागलं ना मग तुटत जातो. हो का? हम्म. बरं बरं. आता येतोय का? हो येतो. हा. मग महाराज सांगतात एकादशीला तुम्ही काय करा, एकादशीला जागरण करा, हरीचं पूजन करा, नामसंकीर्तन करा आणि द्वादशीला क्षीरापती जाण वैष्णव जन शेविती ऐशे व्रत 3 दिन करी जो आदरे परिपूर्ण एका जनार्दनी बंधन तया नाही सर्वथा. जो कोणी मनापासून हे व्रत करेल ना त्याला भगवंत या बंधनापासून काय करेल, मुक्त करेल किंवा या बंधनातून काढून टाकेल, वरती घेईल. म्हणून आपुली आपण करा सोडवण संसारा बंधन तोडा वेगी. महाराज सांगतात जो कोणी हे व्रत करील त्याचं हे काय होईल तर बंधन हे तुटून जाईल. मग एकादशी कधी असती तर महाराज सांगतात 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रत सार. महाराज सांगतात 15 दिवसामधून एक एकादशी असती. मग हे तू का करत नाही तर महाराज सांगतात 15 दिवसातून एके दिवशी जातो तुझा जीव. महाराज सांगतात 15 दिवसामध्ये एक एकादशी केली तर तुझा काय जीव जातो का? तर नाही. पण अजून काहीही अज्ञानी जीव आहेत की ते एकादशी सुद्धा करत नाही. म्हणून महाराज सांगतात आमचा हाच विषय आहे. काय विषय आहे? आमचा विषय हरी कीर्तन आणि कनेनोबा साधन. हरीचे नाम घेणे, हरींचे दर्शन घेणे, हरीचे पूजन करणे हेच आमचं काय आहे साधन आहे. आणि माऊली सुद्धा सांगतात ते जर साधन तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं तर काय होतं, आपलं कितीही पाप असल तर ते जळून काय होतं खाक होतं किंवा जळून त्याची राख होती. म्हणून महाराज सांगतात हरिपाठामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनंतरा आणि सुखे येतो घरा नारायण. महाराज सांगतात हे जर व्रत आम्ही केलं कुठलंही सायास लागत नाही, याला फक्त भगवंताचं नामस्मरण करणे हेच सायास सांगितलेलं आहे. किंवा एक विषय तो सकळांचा हरी, म्हणजे हरी शिवाय दुसरा विषय आमचा मुळीच नाही. महाराज सांगतात हरी हाच आमचा विषय आहे, कारण हरी शिवाय दुसरा आम्हाला काही सुचतच नाही. मग तुमच्याकडे काय धन आहे का? तुम्ही कोणाच्या संगतीत राहता? तर महाराज सांगतील संत संगतीचे काय सांगू सुख. महाराज सांगतात तुम्हाला संत संगती कोणाची आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही फक्त व्रत केलं, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी, आम्हाला व्रत समजलं, देव कळला, आमचं तीर्थ कुठलं आहे, तीर्थ तुळशी आहे हे सुद्धा आम्हाला समजलं. पण महाराज सांगतात की त्याच्या पुढे संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. महाराज सांगतात आमचा संघ आम्ही कोणाशी केलेला आहे आमचा संघ, तर आमचा संघ म्हणजे संत संघच आमचा संघ आहे. म्हणून महाराज म्हणतात संत संघ निरंतर प्रेम धन हे भांडार. आमचं धन काय आहे तर आमचं धन हेच आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हे आमचं धन आहे, जे नाम आहे ते आमचं धन आहे. आणि जे आमचं व्रत आहे ते सुद्धा आमचं काय आहे तर ते सुद्धा आमचं एका प्रकारचं धनच आहे. आणि बरं महाराजांना धन आवडतं का? नाही. महाराज सांगतात ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे पिता, ना आवडे माता. मग एवढं जर ना आवडे तर मग काय आवडे? तर महाराज सांगतात एकनाथ महाराज सुद्धा ते सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा
गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तर महाराज सांगतात, आणि ज्यांना संत संग होतो ना त्यांच्या हृदयामध्ये संताविषयी काय तयार होतं, तर प्रेम तयार होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, माझं प्रेम त्या भगवंतावर झालं आणि भगवंताचं प्रेम माझ्यावरती झालं आणि त्या प्रेमाने मला काय दिलं, तर सुख दिलं. म्हणून नाथ महाराज एका प्रमाणामध्ये सांगतात की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. महाराज सांगतात, तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल ना तर काय करा, तुमच्या अंतरी काय असलं पाहिजे, समाधान नावाचं हे असलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण फक्त समाधान हा शब्द वाचतो, आपल्याला तो खूप सोपा वाटतो, पण खरंच आपल्या अंतरी समाधान असतं का हो, मुळीच नसतं. महाराज सांगतात, हे समाधान असण्यासाठी तू काय कर, तर तू संतांची संगती धर. म्हणून महाराज सांगतात, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग महाराज सांगतात, आपण कोठून आलो, कोठे जायचे, आपल्याला संग कोणाचा करायचा, तर फक्त महाराज सांगतात तुम्ही संग करा, पण कोणाचा, फक्त संतांचाच. संतांचाच का बरं, तर महाराज सांगतात त्यांचे एवढे आपल्यावरती उपकार आहे की आपण जर या शरीराच्या चामड्याची चप्पल जरी शिवली ना तरी आपल्याकडून संतांचे उपकार फिटले जाणार नाही. म्हणून एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचा संग का करायचा, तर संत आपल्याला निरंतर, या शब्दाला अंडरलाईन करून ठेवा. महाराज सांगतात संत संग निरंतर, आणि संत निरंतर जागविती. कारण संत आपल्याला काय करतात, तर निरंतर जाग ठेवण्याचं काम आपल्याला संत करतात. मग तुम्ही म्हणताल की आम्ही ते जागेच असतो, मग आम्ही झोपतो का, तर काही न विचारलं तुम्हाला जागा कोण करतं, तर ते म्हणतात आम्हाला ना गावाकडे कोंबडा कोकला की आम्ही जागे होतो, कोंबड्याने बाग दिली मला बाई जाग आली. मग त्यांना संत आठवतात का, मुळीच नाही, कारण त्यांचा संगच नसतो संताबरोबर, मग त्यांना संत कसे आठवतील. तर महाराज सांगतात, तुम्हाला संग जरी करायचा आहे ना तर तो संतांचा संघ असावा, आणि त्यांच्या संघात आपला रंग बदलत असतो. म्हणून जसा संघ तसा आपला रंग, म्हणून अंतरंग. मग अंतरंग बदलण्याचं काम कोण करत असतं, तर संत करत असतात. म्हणून नारायण महाराज सांगतात, संत संग निरंतर आणि प्रेम धन हे भांडार. आमचं धन काय आहे, तर संत संग करणे हे आमचं धन आहे. मग आपल्याला जर विचारलं तुमचं काय धन आहे, तर काय धन आहे महाराज आपलं, आपल्याकडे असं काहीच धन नाही, पण हे नाम सुद्धा हे एक काय आहे, धन आहे. संत संग करणे हे सुद्धा काय आहे, धन आहे. आणि परमार्थ हे सुद्धा काय आहे, धनच आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. महाराज सांगतात परमार्थ म्हणजे काय आहे, तर नामस्मरण घेणे परमार्थ, प्रवचन सेवा करणे परमार्थ, जागर करणे परमार्थ, गुरु करणे परमार्थ. मग हे नाम हे साधन आमचं धन आहे, पण हे कोणाच्या मुखातून यावं, तर महाराज सांगतात गुरुविना अनुभव कैसा कळे. तर हे धन, नाम रूपी धन जे आहे तर ते आपल्याला गुरुच्या मुखातून मिळालं पाहिजे. आता आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे राम कृष्ण हरी. मग हे रामकृष्ण हरी म्हणतो हेच माझा मंत्र आहे आणि हाच मंत्र मी जपणार आहे. पण हा उघडा मंत्र आहे, हा उघडा मंत्र आनंद संप्रदायामध्ये चालत नाही. मंत्र हा नाम हे नेहमी झाकलेलं असावं, उघड नसावं, आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरु असावा. म्हणून गुरु परंपरेचे कितीतरी अभंग आहेत 12, आणि त्याच्याला महत्वाचा अभंग जो आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे, राजे याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगे जोजी. मग मला जर गुरु मिळाले तर मला काहीच उण नाही, आणि मी या वाणीने त्यांचं वर्णन काय करणार, मी या वाणीने संतांचं वर्णन करूच शकत नाही. म्हणून महाराज सांगतात संत संग निरंतर, प्रेम धन हे भांडार.
मग तिसऱ्या कडव्यामध्ये महाराज सांगतात संत संग करा तुम्ही संत संग करा, किंवा संत संग धरा तुम्ही संत संग धरा. आणि मग संत संघाने काय होईल तुमचं, तर तुमच्या अंतरी प्रेम तयार होईल, आणि ते प्रेम एवढं धन देईल तुम्हाला आणि भांडार सुद्धा देईल. म्हणून नारायण महाराज सांगतात संत संग निरंतर, प्रेम धन हे भांडार. मग आपण पाहावे आपणाशी की आपण खरंच संतांच्या संगतीत राहतो का, आपण संतांची भेट घेतो का, आपण संतांचं दर्शन घेतो का. कारण संतांचं दर्शन किंवा संतांचा स्पर्श हे सुद्धा एक आपल्याला काय आहे, पुण्यकारक आहे, पुण्य लाभ आहे आणि लाभदायी आहे. कारण ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन होईल तो दिवस आपला कसा मानलेला आहे नाथ महाराजांनी, तर धन्य म्हटलेला आहे. धन्य धन्य म्हटलेला आहे. कारण धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्याशी, आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. मग आपल्या अंतरी प्रेम तयार झालं तर आपल्याला वाटलं त्या संतांचं चरण मी कधीही सोडू नये. कारण का, एका जनाधनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. महाराज सांगतात मला संतांचा वियोग कधीच होऊन देऊ नको, संतांची ताटातूट कधीच होऊन देऊ नको, आणि माझ्या अंतरी त्या संताविषयी काय कर, तर प्रेम तयार कर. तर नाथ महाराज सांगतात की अर्थाविना पोथी आणि प्रेमाविना भजन करू नये. जर पोथीला अर्थ असेल तरच पोथी वाचावी, किंवा पोथी जर एखादा वाचक वाचत असला तर त्याच्या शेजारी लगेच अर्थ सांगणारा असतो. आणि श्रावण महिन्यात हे पोथी, पुराण, भागवत, एकनाथी भागवत, हरिपाठ हे चालूच असतं. गावाला काही हित पण चालू आहे. कोण कथा लावतं श्रावण महिना आहे म्हणून, तर कोण हरिपाठाचं व्रत करतं, तर कोण नामस्मरण करतं, तर कोण एकादशीला जागरण करतं. आणि म्हणून नारायण महाराज सांगतात संत संग निरंतर आणि प्रेम धन हे भांडार. आमचं धन काय आहे, तर तुळशी आमचं हे धन आहे, एकादशी आमचं व्रत आहे, आणि संत संग करणे हे सुद्धा आमचं प्रेम धन आहे. आणि हे धन आहे म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत संग करा, तुम्ही संत संग करा. मग संतांचे विचार आपल्याला कितपत आवडतात, तर महाराज म्हणतात संतांचे विचार ज्याला आवडले त्याला भगवंत आवडला. म्हणून तो भगवंत आपलासा करून घ्या. कारण आपुला तो देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. महाराज सांगतात ते संत आपल्याला काय करून देतात, तर त्या भगवंताची प्राप्ती करून देतात. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. मग संत संग केल्यानंतर आपलं हे भवसागराचं जे बंधन आहे ना ते तुटून जाणार आहे. मग असंच एकदा काय झालं, एक वराह डुक्कर होतं आणि ते गटारामध्ये अगदी मनसोक्त लोळत होतं मनापासून. आणि त्या नारद मुनींनी त्या वराहाला पाहिले आणि त्याला त्या वराहाची दया आली, माया आली, आणि त्याला वाटलं का ह्या वराहाला आपण काय करावं, बंधनातून मुक्त करावं, बंधनातून सोडवावे. म्हणून ते नारद मुनी त्या वराहाकडे आले आणि त्याला भजन कर असं सांगू लागले. आणि ते म्हणू लागले श्रीमन नारायण नारायण हरी हरी, 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 श्रीमन नारायण नारायण हरी हरी. असं भजन नारद मुनी त्या वराहाला सांगू लागले. पण वराह काही केल्या ऐकना. महाराज म्हणले अरे मी तुला या बंधनातून मुक्त करत आहे, तरी तुझ्या डोक्यावरती आट्या का, मी तुला मुक्त करत आहे तरी तुझ्या कपाळावरती अशा आट्या का. तर ते वराह त्या नारद मुनीला बोलताय की हे नारद मुनी, मी तुमच्या बरोबर आलो असतो भजन करायला, पण घरी माझी काय आहे, एकुलती एक पत्नी आहे. मग परत दुसऱ्या दिवशी नारद मुनी आले आणि म्हणाले तुम्ही वराह महाराज तुम्ही त्या पत्नीला जरी घेऊन आले ना स्वर्गात तरी सुद्धा चालेल. परत नारद मुनी तेच भजन सांगू लागले श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण.
तरी सुद्धा त्या वराहाच्या कपाळावर नको एवढ्या आट्या महाराजांना दिसू लागल्या. नारद मुनी म्हटले, अरे तुम्हाला मी दोघालाही स्वर्गामध्ये नेण्यास तयार आहे, तरी तू का नाराज? तर ते म्हटले, अहो आम्ही दोघं येतो, पण आमच्या मुलाबाळाचं काय? ते म्हटले, असे किती मुलं आहेत तुला? तर वराह म्हणाले की माझे 10, 12, 13, कमीत कमी 10, 12, 13 मुलं माझे घरी आहेत. आम्ही जर स्वर्गामध्ये तुमच्या बरोबर आलो बंधन तोडायला, ह्या मुलाचं काय? परत नारद मुनी समजून सांगत आहेत त्या वराहाला की तू आज एकादशीचा दिवस आहे आणि तू आज आमच्या बरोबर येऊन काय कर? भजन कर, पूजन कर, हरी कीर्तन कर आणि भगवंताच्या नामाचा घोष कर, संत संगती धर, असं नारद मुनी त्या वराहाला सांगू लागले. आणि वराहाने ते ऐकलं आणि तसेच नारद मुनीच्या मागे निघाले. नारद मुनीचं पुढे भजन चालूच आहे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. सर्वांना आश्चर्य वाटले, अरे आजपर्यंत आपण मनुष्य रूपात आलेले साधक भजन करत होते, पण आज प्रत्यक्षात वराह भजन करताय. सर्व लोक त्या वैकुंठात गेल्यानंतर त्यांच्याकडे पाहू लागले आणि तिथं पाहता तर काय, फुलांची रास, शयनगृह, फराळाची व्यवस्था, एकादशीचा दिवस, पूर्ण मागल ते आणि म्हणल ती इच्छा तिथं पूर्ण होती वराहाची. पण तरीही वराह नाराजच होते आणि वराह नाराज असल्याचे हे नारद मुनीच्या लक्षात आले. आणि नारद मुनी म्हणाले, अहो वराह, तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार मी स्वर्गामध्ये आणले, तरी तुम्ही नाराजच का? तर वराहाचं उत्तर ऐका. वराह म्हणत, नारद मुनी, आतापर्यंत इथं आम्ही फुलांचा सुगंध घेतला, शयनगृहात झोपेची व्यवस्था आहे, गादी आहे, टक्के आहेत, मऊ मऊ आम्हाला झोपण्यासाठी आहे, सर्व आहे, पण इथं कुठं गटार आहे का? मला सांगा. आहे का गटार? अरे नारद मुनी म्हटले, बाबा इथं सर्व आहे, पण इथं काही गटार नाही. आतापर्यंतची ही कथा झाली वराहाची, पण तुमची आमची सुद्धा हीच कथा झालेली आहे. आज प्रत्यक्षात एकादशीचा दिवस आहे आणि ज्योतिताईच्या रूपाने आपल्याला भगवंत हाका मारत आहे, अरे तू चल आणि भजन कर. काय भजन? श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, असं भजन कर म्हणतात. कारण का? आज खूप महत्वाचा दिवस आहे. तो दिवस म्हणजे एकादशीचा. आणि तो काही त्या वराहाला समजला नाही. परत तिथं जरी स्वर्गात गेलं तरी सुद्धा तिथं काय शोधू लागलं? ते गटार शोधू लागलं. आणि ते गटार शोधू लागलं आणि परत त्या गटारातच गेलं. मग एवढं नारद मुनीने भजन करायला सांगितलं, केलं का हो त्यांनी? तर नाहीच केलं. तशी आता ही झाली कथा वराहाची, पण तुमची आमची सुद्धा स्थिती त्याच्या सारखीच आहे. म्हणून त्याच्यात आणि तुमच्यात, आपल्यात, सॉरी तुमच्यात नाही, माझ्यात काही फरक नाही. मला सुद्धा भगवंत सारखं वाटतं भजन करावं, पण थोडा वेळ गेला का लगी घरची आठवण होती. भाजी शिजली असेल का? कुकर झाला असेल का? आता भाकरी करायच्यात, आता जेवणाची वेळ झाली. पण हे सुद्धा आपला एक विषय आहे, पण संतांचा विषय काही वेगळाच आहे. म्हणून नारायण महाराज म्हणतात, संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार, म्हणे नामयाचा नारा आमुचे वंशी परंपरा. तर नारायण महाराज म्हणतात, ही आमची काय आहे? आमची परंपरा आहे. मग काय परंपरा आहे बरं? एकादशीचं व्रत करणं ही परंपरा. आमचा देव केशव आहे, तीर्थ तुळशी आहे, ही आमची परंपरा. अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. आम्ही इतर कोणतेही साधन जाणत नाही, पण आम्ही त्या हरीला जाणतो आणि त्या हरीची ओळख करून घेतो आणि त्या हरीची आम्हाला ओळख झालेली आहे. म्हणून महाराज सांगतात, आमच्या घरी 14 जण आहेत, पण नामयाच्या घरी 14 जण स्मरे नित्य हरी हरी. नामदेवाच्या घरी स्मरती नित्य हरी हरी. नामदेव महाराज म्हणतात, आम्ही सर्वजण घरातली सहकुटुंब सहपरिवार त्या भगवंताचं काय करत आहोत? तर भजन करत आहोत आणि तोच आमचा हरी कीर्तन विषय आहे. म्हणून महाराज सांगतात, आमचा विषय हरी कीर्तन आणि म्हणे नामयाचा नारा आमचे वंशी परंपरा. ह्या आमच्या वंशाची काय आहे? तर आमच्या वंशाची हीच खरी परंपरा आहे. मग आता आपल्याला जर परंपरा माहीत करून घ्यायची असेल तर परंपरा आपण समजू शकतो. आता हिरण्यकशिपू होते,
हिरण्यकशिपूचे पुत्र कोण माहित आहे का? प्रल्हाद. हा, प्रल्हाद. प्रल्हाद. मग प्रल्हादाला खूप नामाची आवड होती, पण त्यांच्या वडिलाला होती का? नाही. मग वडील वाईट पण पुत्र चांगला. म्हणजे पुत्र हा नामधारक होता जन्मताच, कारण आईच्या गर्भामध्येच त्यांना नाम मिळालं होतं, म्हणून ते सतत नामाचा उच्चार करायचे, श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण. मग महाराज म्हणतात, एक बाप असा तर त्यांचा मुलगा तसा. म्हणजे बाप जरी राक्षसी वृत्तीचा असला तरी मुलगा मात्र बघा किती कमळासारखा सुंदर जन्माला आला. चिखलात कमळ उगवतं ना, तसं प्रल्हादाचा जन्म अगदी त्यांच्या आईच्या पोटी झाला आणि सर्वांना सुवास देऊन गेले प्रल्हाद आणि सतत नामस्मरण करू लागले. कारण महाराज सांगतात की म्हणे नामयाचा नारा आणि आमुचे वंशी परंपरा. मग अशी ही आमची परंपरा आहे. कुठली? आम्हारवत एकादशी. पण नाही जरी आपल्याला कुठल्या मंदिरात जाणं झालं तरी चालेल, पण महाराज म्हणतात तुम्ही काय करा, एकादशी व्रत करा. आणि तेही नाही जमलं तरी निदान तीर्थ तुळशी, आपलं तुळस ही आपलं तीर्थ आहे, त्या तुळशीला काय करा, जल अर्पण करा. म्हणजे त्या तुळशीला काय घाला, तांब्या भरून पाणी तरी घाला. नाही जमलं तुम्हाला व्रत करायला तर तुळशीला पाणी तरी घाला. बरं, ते दोन्हीही जमलं नाही तर त्या हरीचं नामसंकीर्तन करा. मग ते नामसंकीर्तन किती सोपं आहे. महाराजांनी मगाशी सांगितलं हरिपाठामध्ये, नामसंकीर्तन साधन पै सोपे. महाराज म्हणतात हे नामसंकीर्तन हे साधन एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. ते जर साधन तुम्ही जपलं तर ते साधन जपल्यानंतर तुम्हाला काळाच्या मुखी कोणीही घेणार नाही. महाराज सांगतात ते साधन हे तुम्हाला काळाच्या मुखात घालणार नाही. साधने घाली ती काळाची या मुखी, गर्भवास शेखी न चुकती. कोणी काहीतरी केले आचरणे, भजया कीर्तन विण नाही. जर तुम्ही कीर्तन आणि भजन करत नसाल, नामस्मरण करत नसाल तर तुम्हाला काय, अनेक जन्माचं तुमच्या हातून पाप घडत आहे. कशामुळं? तुम्ही व्रत करत नाही म्हणून पाप घडणार आहे. तुळशीला पाणी घालत नाही म्हणून पाप घडणार आहे. आणि ते पाप जर नाहीस करायचं असेल तर महाराज सांगतात त्याच्यावरती एकच पर्याय आहे की अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. मग संत पण हरिकीर्तन करतात, पण कसं करतात की त्यांचा विषयच तो आहे. पण आपला विषय पाहिला तर कोणाला खाणे आवडल, कुणाला पिणे आवडल, म्हणजे बाकीचं पिणे नाही, पाणी पिणे आवडल. पण महाराज सांगतात आम्हाला ते काही आवडत नाही, आम्हाला एकच आवडतं, ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि नाथ महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये तेच सांगितलेलं आहे, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा. हे अभंग पाहून घ्या. हा अभंग सुद्धा खूप महत्वाचा आहे. वैष्णवांचा. हा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि एक आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही नाही. हा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो देवा परम पूज्य जगी. हा, असा व्रत करणारा, नाम घेणारा, तुळशीला पाणी घालणारा भगवंताला खूप प्रिय आहे. आणि हा तरी आपण एक नेम करावा, नाही कुठला जमला तरी तुळशीला पाणी घालावं. एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. मग एवढा पुरुषांनी काय केला पाहिजे तर आपला नेम केला पाहिजे. मग कुठला नेम सांगितलाय? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय खळवळा वैष्णवांचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. जो कोणी हा नेम करल, जो कोणी हे व्रत करल, त्याचं काय होणार आहे, तो भगवंताला आवडणार आहे. मग आपल्याला भगवंत आवडावा का भगवंताला आपण आवडावं? तर भगवंताला आपण आवडावं. म्हणून महाराज म्हणतात की आपण भगवंताला आवडणारी भक्ती करा. भगवंताला काय आवडत नाही हेच आपण विचार केला पाहिजे, आणि तो विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू.
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात आपलं आयुष्य कोण खात आहे तर काळ खात आहे. आणि कसं खात आहे? क्षणाक्षणाने कणाकणाने खात आहे. त्याच्या तो काळ घेऊन जाण्या अगोदर आपण हा विचार करावा. आणि हा मनुष्य जन्म खूप अनमोल आहे, किमतीचा आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महाराज म्हणतात सर्व जन्म प्राप्त होतील पण हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून ह्या जन्मात येऊन काय करायचं आहे तर महाराज सांगतात आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, आणि कनेनोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन. म्हणे नामयाचा नारा आणि आमुचे वंशी परंपरा. महाराज सांगतात अशी ही आमची परंपरा आहे. कशामध्ये? आमच्या वंशामध्ये अशीच परंपरा आहे. आणि हेच महाराज शेवटच्या चरणात सांगतात म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, आमुचे वंशी परंपरा, आमुचे वंशी परंपरा. आणि कनेनोबा साधन साधन, आणि कनेनोबा साधन साधन, आणि कनेनोबा साधन. मिले सुर मेरा तुम्हारा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा, ओ सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से, बहके सागर में मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा. म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, आमुचे वंशी परंपरा, आमुचे वंशी परंपरा. आणि कनेनोबा साधन, आणि कनेनोबा साधन साधन, आणि कनेनोबा साधन, आणि कनेनोबा साधन, आणि कनेनोबा साधन. नव्या अध्यायामध्ये माऊली सांगतात ना तरी बालक बोबडे बोले, का विचुके पाऊले, तेच ओझ करुणी माऊली रिझे देवी. मी आता माझं वय 40 वर्ष झालंय पण आता त्वरित मी बोलायला शिकलेले आहे, बोलायला लागलेले आहे. आणि आपलं बाळ जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या आईला आनंद होतो. माऊली सांगतात बरं का, मी सांगत नाही. म्हणून माऊली म्हणतात ना तरी बालक बोबडे बोले, माझं बालक जरी बोबडं बोललं तरी त्या माझ्या माऊलीला म्हणजे माता माऊली माझ्या आईला आनंद होत असतो. आणि आज तुम्हा मला आनंद झाला असेल यात शंका नाही, पण माझ्या माऊलीला सुद्धा आनंद झाला असेल की आज प्रथम माझं बाळ बोलतं आहे. बाळ नाही 40 वर्षाचं बाळ आहे. मग बोलायचं तर देवाचंच बोलायचं, कारण बोलतो ऐसा बोले जेने माझा विठ्ठल डोले. असं अचानक ही सेवा माझ्याकडून घडून आलेली आहे. कारण सेवा करण्याचं काही मनात नव्हतं. अचानक ताईंचा फोन आला आणि ताईंचं बोलणं झालं, ताई सेवा करू शकता का? मी म्हणलं कारण आपला जन्मच ह्याच्यासाठी आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया किंवा करावया. आपला हा जन्म सेवा करण्यासाठी आहे. मग केली तशी कटकट करविली. मग जसं येईल तसं बुद्धी देणे भगवंताचे आहे, कारण ही बुद्धी माझी नाहीच. आपण कोण बुद्धी चालवणार आहे? अशा रीतीने हे झालेले प्रवचन पुष्प तुमच्या चरणारविंदार समर्पण करून सेवेला स्वल्प विराम. आता आपली वेळ झालेली आहे आणि 2 मिनिटं ताई बोलतील, नंतर आपण पसायदान घेऊ. अगोदर पसायदान घेऊ. अगोदर घ्या पसायदान.
हा म्हणजे आपली वेळ होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरुचे आरंग चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान पसावो येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला ओम शांती